पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बसा। अश्विनी अहो कस्टमर्स आहेत। झाडू झाडू मी देते। सॉरी इथे बघा। घ्या थँक्यू। या ना या। अश्विनी स्क्रू ड्रायव्हर मी देते। हा घ्या। थँक्यू। अश्विनी काय पाहिजे? अश्विनी पाहिजे। व्हॉट? हा ते अश्विनी आले हा जरा। अहो असं सारखं सारखं काय येत आहे? क्लायंट्स आहेत ना आतमध्ये। ती अगं बाजूलाच आहे ना ऑफिस, मला तिकडे करमत नाहीये, सारखी तुझी आठवण येते म्हणून येते। जा आता कुठे जाऊ? ऑफिस मध्ये जा। काय अश्विनी हा बघ ग कसं झालं आहे। छान झालंय, छान दिसताय तुम्ही। थँक्यू मॅम। मला ना तुमच्यासोबत ना क्राऊन आणि शॅश सोबत ना सेल्फी काढायचं एक। क्राऊन आता नाहीये, सॅश आहे, चालेल ना? हो चालेल। थँक्यू। हो हो या ना। थँक्यू थँक्यू। आयडिया। हॅलो हा पांड्या, कुठे आहेस रे? नाही भेटायचं होतं। अरे काम आहे। अरे भेटल्यावर सांगतो, फोनवर नाही सांगू शकत मी तुला। हा अच्छा एक काम कर, प्राजूला फोन कर आणि बघ ती ऑफिस मधनं निघालीये का। निघाली असेल तर तिलाही घेऊन ये। हा मी ऍड्रेस मेसेज करतो कुठे यायचं ते। ठीक आहे चल। ओके ओके बाय बाय बाय। डिरेक्टली ऑफिस मध्ये घुसलास? जसा तू माझ्या घरात घुसलायस। विक्रम आय नो की तू लॉयर आहेस, त्यामुळे तुझे लीगल टर्म्स आणि लॉज आहेत ना, हे तुझ्यापर्यंतच ठेव। माझ्या बायकोला शिकवायला जाऊ नकोस। तुझ्या बायकोवर माझा इन्फ्लुएन्स होतोय हे बघून जळतोयस तू। तुझी इनसिक्युरिटी तुला इथं खेचून घेऊन आली आहे, पण अनफॉर्च्युनेटली तुझ्या हाती काही लागणार नाहीये। विक्रम तू आहे ना एक नॉन प्रॅक्टिसिंग लॉयर आहेस, आणि मी गेले अनेक वर्ष कायदा कोळून प्यायलोय। तुला लवकरच समजेल निकाल कोणाच्या बाजूने लागतोय ना, ते बघू आपण। इवन आय एम वेटिंग फॉर दॅट डे। कसा जिंकणार तू? ना तुझ्याकडे पैशांचं बॅकिंग आहे, ना तू स्त्री आहेस। तुला का सपोर्ट करेल कायदा? विक्रम त्यातून मार्ग कसा काढायचा ना, तो माझा प्रश्न आहे। तुझा का सबनीस सरांचा? त्यांच्याकडेच गेलेलास ना सल्ला घ्यायला? विद्युत तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझ्या मुलाची कस्टडी शिल्पीकडेच जाईल, आणि मग तुझ्या हातात काहीच राहणार नाही रे। कारण तुझी प्रेमाची बायको आणि तुझा लाडका मुलगा माझ्याकडे असतील। नाव लिव्ह।
थँक्यू. थँक्यू. त्याच्यात ठेव. सकाळपासून आत्ता उसंत मिळाली. अरे देवा, मी यांना डिस्टर्ब करू नको म्हटलं म्हणून रागवले की काय? जाऊन अजिबात नाही, अजिबात रागवलो नाही. बाहेरच थांबलेलो, सगळे क्लायंट जायची वाट बघत होतो म्हणून आता. हे बघ कोण आलंय. राजू, तू इथे डिरेक्टली ऑफिस वरून इथे चालले मी. अशू, अगं नवीन चेअर. अगं कधी घेतलीस? गिफ्ट मिळाली आहे. ओ, आणि काय हे एकदम जोरदार आहे मॅडम. आणि काय नवीन लुक एकदम. अगं प्राजू, नॉट जस्ट दिस. हा, आपल्या मिसेस इंडियामुळे पार्लरला लेडीजची इतकी गर्दी झाली आहे ना की हिला बघायला येतात आणि कमीत कमी ॲब्रोज तरी करून जातात. अरे सकाळपासून इतक्या सेल्फीज दिल्यात तिने. सेलिब्रिटी आहे माझी बायको. मग अहो तुम्ही पण ना. सेलिब्रिटी आहेच तर आहे ना. अँड दिस इज द राईट टाइम. आता आपण हे पार्लर एक्सपेंड करायचं. नाही, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, मोठं करूया, पण आत्ता नको ना एवढे सगळे खर्च. अगं एक्सपेंड करायचं म्हणजे मोठी जागा घ्यायची गरज नाही. म्हणजे तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत ना बबनकडे, आणि तो आता येईलच इथे. एक मिनिट, तुम्ही तिघांनी काय ठरवलंय हे मला कळेल का? सगळं कळेल, तू थांब जरा. आम्ही फुल तयारीनिशी आलोय, कळलं ना. यस, करेक्ट. आला तयारीनिशी आले. ये देखो वहिनी, तुमच्यासाठी सरप्राईज. हे घ्या. जेनी, जरा ती जुनी लिस्ट दे ना. हो, देते. नाही पण मी सांगू तुला, हा पार्लरचा बिझनेस ना बेस्ट आहे. नाही म्हणजे आपण आपल्या हिशोबाने रेट्स लावू शकतो. हो ना, आणि प्रॉफिट मार्जिन पण एकदम बेस्ट असतं. येस, परफेक्ट. हो, आणि आपल्या पार्लरमध्ये इतक्या चांगल्या सर्व्हिसेस मिळतात, त्यामुळे ना खणखणीत पैसे मिळायलाच पाहिजे. अगदी बरोबर बोलली. परफेक्ट. आणि श्रेयस, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय. तू वहिनींच्या एकदम पाठीशी उभा आहेस, एकदम फुल ऑन सपोर्ट करतोय वहिनींना. अरे उभं राहायलाच हवं. दिस इज द राइट टाइम. अभी लोहा गरम है भाई, हातोडा मार दो. हीच ती वेळ. हाच तो क्षण. ओके, मग आपण आता जुन्या रेट लिस्टच्या जागी ना नवीन लिस्ट लावूया. नाही, ते तर करूच. आपण एक काम करू, या ठिकाणी ना मोठा बोर्ड लावू. हा, म्हणजे मोठ्या बोर्डवर कसं लोकांना लगेच कळेल ना रेट काय आहे वगैरे आहे. बरोबर की नाही? एक मिनिट, काय ग? मला ना हे अजिबात पटलेलं नाहीये. पटलेलं नाही म्हणजे? ही प्राइस पटलेली नाहीये मला. अश्विनी, तुला काय प्रॉब्लेम आहे या रेट्सनी? हो अश्विनी, हे रेट्स आपल्याला प्रॉफिटच देणार आहेत. करेक्ट आहे वहिनी. श्रेयसने कधी नव्हे एक नंबर काम केले तुमच्या पार्लरसाठी. हो ना अशू, आणि आपलं ठरलंय ना बिझनेस वाढवायचा, मग प्लीज नाही नको म्हणूस. हो, तुम्ही का सगळे सारखा सारखा तोच विषय काढताय? मी एकदा सांगितलं ना प्राइस लिस्ट वाढवता येणार नाही म्हणून. अगं असं काय करतेस अश्विनी? नाही म्हणजे मला माहितीये तुला असं वाटत असेल की आता आपले जे जुने कस्टमर्स आहेत त्यांना असं सडनली हे वाढलेले रेट्स हे घ्या बघा, असं तुला करायला नाही आवडणार. पण तूही ग्रो झाली आहेस ना. तू मिसेस इंडिया आहेस, आता सेलिब्रिटी आहेस. या पार्लरला एक सेलिब्रिटी स्टेटस आलंय. हे काय साधं सुद्धा पार्लर नाहीये. सो तसे रेट्स लावावे लागतील आपल्याला. आशू, श्रेयस करेक्ट बोलतोय. हा, म्हणजे हे ना पूर्वीसारखं लोकल पार्लर नाही उरलेलं. अगं हे सेलिब्रिटीचं पार्लर झालंय आता. एक्झॅक्टली. आणि ब्रँडेड प्रीमियम पार्लरचे रेट्स लावायला काय प्रॉब्लेम आहे अश्विनी? मला मान्य आहे, पण मला बिझनेस ना अशा प्रकारे नाही वाढवायचा आहे. असं काय करतेस तू अश्विनी? अगं रेट्स वाढवायला हवे आपण. बिझनेस एक्सपॅन्ड करायचा आहे, त्यात काय मोठं? आणि हे बघ, तू नेहमी ना सगळ्यांसाठी कॉम्प्रोमाइज करत असतेस.
हे मला अजिबात चालणार नाही, मला मान्यच नाही. पांड्या तू एक काम कर, तू चल माझ्याबरोबर, आपण ते बोर्ड काय ते बनवायचं ना इकडे, त्याची ऑर्डर देऊन टाकू. चल 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 चल. अहो, हे पार्लर मी चालवते, त्यामुळे इथले निर्णय मलाच घेऊ दे ना. आणि माझा निर्णय घेऊन झालाय. यातल्या सर्व्हिसेसचे रेट्स खूप आहेत आणि आता या विषयावर चर्चा नको प्लीज. वहिनी, मी पण येतो. प्रतीक तसा चांगला मुलगा आहे आणि दिसतो पण चांगला. माझी किती काळजी करतो. प्रतीकचा फोन. हॅलो. झालं का मला पुरेसे स्टॉक करून? स्टॉक? तुला काय माहित मी स्टॉक करते? हा कुठून बघतोय का मला? मयुरी तू पण ना, काही वाटतं तुला. प्रतीक कसा काय असेल इथे कुठे? हो मॅडम, बोला. तू बोल. तुला काय माहित रे मी तुला स्टॉक वगैरे करते ते? कारण तू जे जे फोटोज लाईक करतेस ना, त्याचे सगळ्यांचे नोटिफिकेशन्स येत आहेत मला फोनवर. ते मी 1-2 फोटोज लाईक केले तुझे, मला अकाउंटचं सजेशन आलेलं म्हणून. म्हणजे एका मागोमाग माझ्याच फोटोजचं सजेशन येते वाटतं तुला? कारण तू 1-2 नाही, माझे 9 फोटोज लाईक केलेत. चुकून लाईक बटन क्लिक झालं असेल. चुकून? मला तर असं वाटतं नाही तू समजून उमजून केलंयस. म्हणजे एक फोटो सोडला तर तू सगळे फोटोज लाईक केलेत. तू माझा ज्या मुलीसोबत फोटो आहे तो फोटो सोडला तर. कोण मुलगी? काय बोलतोयस तू? म्हणजे ती जी मुलगी आहे ना मयुरी, ती माझी मावस बहीण आहे. म्हणजे यू कॅन लाईक दॅट फोटो ऑल्सो. हा, मी जस्ट तुला सांगायचं काम केलं. किती ब्लश होतेस मयुरी? ब्लश? मी नाही ब्लश वगैरे काही करत आहे. अच्छा, मग काही गालतल्या गालत हसतेस का? मयुरी एक सांगू, आपण दोघं बोलतो ना, तर मला असं वाटतं आपली खूप वर्षांची मैत्री आहे. म्हणून मे बी मला सारखं तुला भेटावं असं वाटतं. बरं ऐक ना, जर तुलाही मला भेटायची इच्छा होत असेल ना, तर तू मला उद्या तुझा पिकअप करायचा टाइम मेसेज कर. ठीक आहे? ओके, चल, गुड नाईट. संजू, पण तुला ते विक्रम काका का नाही आवडत? ते तर तुला सतत काही ना काहीतरी देत असतात ना. काका वा, एवढा रिस्पेक्ट. मी नाही करत त्याची एवढी रिस्पेक्ट, कारण ना त्याच्यामुळे माझ्या मम्मी पप्पा भांडतात. थँक गॉड. म्हणजे तू त्या ऑफिस मध्ये परत जाणार नाहीस, कारण तू गेला की मला खूप बोर व्हायला होतं. संजू, मोठी लोक किती मनमानी करतात, सारखं त्यांचं ऐकावं लागतं. संजू, आपण ट्रिक काढायची का? ट्रिक? अरे हो, ट्रिक. म्हणजे आपण असं काहीतरी करूया त्याच्याने आत्तूच तुला म्हणेल, संजू प्लीज नको येऊ ऑफिस मध्ये. नको बाबा, जर मी मम्मीला त्रास दिला तर मग मम्मी मामीला त्रास देणार आणि मग मामी रडताना मला नाही आवडत, मला सॅड वाटतं. मग तू आत्तूला त्रास नको देऊस, त्या विक्रम काकाला दे ना त्रास. तुला माहितीये संजू, आमचे पीटीचे सर ते सारखे आम्हाला बास्केटबॉल खेळायला लावायचे, सारखे. आणि ना जर बॉल बास्केट मध्ये नाही गेला ना तर खूप रागवायचे. असं कसं होऊ शकतं? तुमचं लक्ष कुठे होतं? आणि मग एक दिवशी आम्ही ना ट्रिक काढली.
आम्ही आहे ना त्यांचं लक्ष नसताना बॉलच गायब केला आणि वर्गातली सगळी मुलं एक एक करून आहे ना बॉल शोधायला गेली आणि सगळी गायब झाली. ते ओरडत नाही तुम्हाला? नाही, उलट त्यांनाच ओरडा मिळाला प्रिन्सिपल सरांचा. असं कसं तुम्ही स्कूलची प्रॉपर्टी कशी हरवू शकता? लक्ष कुठे होतं तुमचं? कसली चिटिंग करतात तुम्ही? हो मग त्यांना पण कळायला पाहिजे ना ओरडा पडल्यावर कसं वाटतं. करेक्ट. मग त्या विक्रमला पण कळून देत. जबरदस्ती कोणाची कंपनी सहन करायला लागली की कसं वाटतं? मिशन विक्रम काका डन. बाबांचा फोन आला होता का? काय झालं, काय म्हणाले? कधी निघतायत बाबा? लवकरच. तुम्ही रिझर्वेशन करून देणार होतात ना, केलं का? नाही अजून. रागावलात माझ्यावर? नाही. मग असं तुटकपणे का बोलताय? असं काही नाही. कसं आहे ना, यश मिळाल्यावर माणसं बदलतात. त्यांच्या वागण्यात एक गर्विष्ठपणा येतो, त्यांचा तोरा वाढतो आणि अशी माणसं ना आपल्या यशाचा गैरफायदा घेतात, म्हणजेच पैसे वाढवतात. आणि मला त्यांच्यापैकी एक व्हायचं नव्हतं, म्हणून मी पार्लरचे रेट्स वाढवायला नकार दिला. अश्विनी, याला गैरफायदा घेणं म्हणत नाही. बिझनेस मध्ये आलेली संधी त्याचा उपयोग करून घेणं म्हणतात. हो, पण माझे कस्टमर्स हो. काय जाऊ देत ना त्यांना, गेले तर नवीन कस्टमर्स येतील. हे बघ, हे बिझनेस आहे, यात ना इमोशन्स वगैरे नाही चालत. जेव्हा एखादी वस्तू आपण मार्केटमध्ये उभं राहतो आणि विकायला सुरुवात करतो ना, तेव्हा दयेचा कप्पा बंद ठेवायचा, नाहीतर आपला दिवाळा निघेल आणि मग लोकांनाच आपल्यावर दया येईल. अहो, पण आपल्या अशा वागण्यामुळे लोकांचं दिवाळं निघालं तर, म्हणजे असे कमवलेले पैसे आपल्याला फळतील का, मानवतील का? नाही ना. अश्विनी, पैसा हा पैसा असतो. अकाउंट मध्ये ना आकडा मोठा दिसायला हवा, दॅट्स इट. आणि पैशांची नोट क्रूरपणे येऊ दे किंवा प्रेमाने येऊ दे, काही फरक पडत नाही. ती जी नोट देतात ना आपल्याला, ती सेमच दिसते. मला काय वाटतं माहितीये ना, प्रेमाने दिलेली नोट ना आणखीन नोटांना आमंत्रण देते, पण वृक्षपणे मिळालेली नोट आपल्याबद्दल वाईट रिव्ह्यू पसरवते. आणि बिझनेससाठी माउथ पब्लिसिटी पण तेवढीच महत्वाची असते ना. ती घरगुती बिझनेस साठी असते, या अशा प्रोफेशनल बिझनेस साठी नाही. अगं, आपल्याला तुझं ते पार्लर खूप मोठं करायचं आहे, त्याची प्रॉपर जाहिरात करायची आहे. संधी हेरायला शिक अश्विनी, काय करतेस? समजा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी संधीचा फायदा घेतला, म्हणजे नाही, घ्यायलाच हवा. फार फार तर काय होईल, माझे जुने कस्टमर्स पार्लरमध्ये येतील, सर्व्हिसेसचे रेट्स बघतील आणि परत जातील. म्हणजे ज्यांनी माझ्या पडत्या काळात मदत केली त्यांचा विचार आपण का करायचा इतका? बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुम्ही म्हणता ना तसंच वागायला हवं. आता या मोठ्या मोठ्या कंपन्या बघा ना, आपल्या कस्टमर्सचा केवढा विचार करतात, त्यांना कधीच नाराज होऊ देत नाही. पण आपण याचा विचार करायचा नाही. आणि याचा विचार करणं म्हणजे भावना आणि बिझनेस एकत्र करणं असं होईल ना. नको नको, जाऊ दे. तुम्ही जसं म्हणताय ना, आपण तसंच करूया. हो. काय झालं, का हसताय? नाही, मी हसतोय कारण मला कळलंय की मी कितीही प्रयत्न केला तरी तुला मी काय सांगतोय ते समजणार नाही आणि ते पटणारही नाही. म्हणून आपण एक काम करूया, लेट्स अग्री टू डिसअग्री. आपण दोन वेगवेगळी लोक आहोत, आपला वेगळा स्वभाव आहे आणि बिझनेस करण्याची स्टाईल सुद्धा आपली वेगळी आहे. सो तू तुझा बिझनेस तुझ्या स्टाईलनी कर, मी माझा बिझनेस माझ्या स्टाईलनी करतो. तुम्ही अगदी मनापासून बोलताय ना? अगदी मनापासून बोलतो. तुझा बिझनेस तुझ्या हिशोबाने चालू आणि बिझनेस कसा वाढवायचा हे तुझ्या सुपीक डोक्यात नाही होते. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हो जाएगा रे सब. फक्त थोडंसं थांबावं लागेल. हो ना?
थांबूया ना मिसेस इंडिया. तुझ्यासाठी मी कितीही थांबायला तयार आहे. झालं परत तुमचं सुरू. मी एका सेलिब्रिटीचा, मिसेस इंडियाचा मी नवरा आहे. खतरनाक. अहो मी मिसेस इंडिया आहे, पण त्या अगोदर मी मिसेस वाघमारे, आणि मला मिसेस वाघमारेच बोललेलं आवडतं. नाही, मिसेस वाघमारेपेक्षा ना मिसेस इंडिया भारी वाटतं. मी तुला आजपासून मिसेस इंडियाच बोलणार. मिसेस इंडिया जरा पांघरून देता का? अहो अच्छा एक काम करा मिसेस इंडिया, जरा पाणी देता का मला? अहो नको ना. नको ना. मग नाचताय का मिसेस इंडिया तुम्ही? पुरे काय पुरे करू मिसेस इंडिया? अरे मिसेस इंडिया, ओ मिसेस इंडिया. तुम्ही सगळे क्लॉजेस व्यवस्थित वाचून घेतलेत? येस वाचले. सगळं आपल्या डिस्कशन प्रमाणे व्यवस्थित झाले. ओके. शिल्पी, यांच्याकडून आजच सगळ्यावरती साइन्स घेऊन टाक आणि डील फायनल करून टाक. ओके? येस शुअर. सॉरी. चलो, थँक्यू. संजू, मी तुझ्यासाठी नेहमी खायला घेऊन येतो, पण तू काही खातच नाहीस, म्हणून आज मी काही आणलंच नाही. तुम्ही फ्री झालाय? आय एम टोटली फ्री फॉर यू. मला घरी ड्रॉप करू ना. आय नो तुला ऑफिसमध्ये बोर होतंय. इकडे मी तुला एक लॅपटॉपवरचा नवीन गेम दाखवतो. अरे कसला अमेझिंग गेम आहे, ये लवकर. मला नाही खेळायचंय. तू माझा फ्रेंड नाहीयेस. अरे संजू, खेळून तर बघ. आणि तो 2 प्लेअर पण आहे. इट विल बी सो मच फन. फ्रेंड्स लोक गेम खेळत असतात. तू माझा फ्रेंड नाहीयेस. म्हणूनच तर म्हणतोय ना की एकत्र खेळूया, म्हणजे आपण फ्रेंड्स होऊ. कम ऑन चॅम्प. आय एम नॉट अ चॅम्प. मला तुझ्यासोबत खेळण्यात इतका इंटरेस्ट नाही. कसला सॉलिड गेम आहे हा. फुल ऍक्शन, साऊंड इफेक्ट्स कसले भारी आहेत. डिशिम डिशिम ढँग. संजू, काय ही ऍक्शन कशी वाटली? साऊंड इफेक्ट्स. कम ऑन चॅम्प्स, लेट्स फ्रेंड्स.